काय करा, व्यवस्थित करा. आता हे सगळं करत असताना तुम्हाला डेली प्रत्येक सब्जेक्टला अर्धा तास देता आलं पाहिजे. दिवसाचे 4 ते 5 तास तुमच्या अभ्यासाला काढून चांगला करू शकता. 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 70च्या पुढं मार्क पडावे आणि जास्तीत जास्त 88 मध्ये घेतला अडवून आणि आपण सडरफटर चांगलं मंगळ करत राहील तर पुढचं आयुष्य कठीण आहे. त्यामुळं नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपण ही व्हिडिओची जी सिरीज आहे तर त्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आणि पेपरचा पॅटर्न कसा असतो हे बघणार आहे. आता हा जो व्हिडिओ ते डायरेक्टली चालू करूयात. आता ह्या सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ असणार आहे हा. तर का तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल माहिती, क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि त्याचा अभ्यास कसा करायचा या 3 गोष्टी जर माहिती असतील तर तुम्ही जास्तीत जास्त त्या पेपरमध्ये किंवा त्या विषयामध्ये मार्क घेऊ शकता. ओके, गुणांची जास्त पडण्याची काय असते शक्यता असते. तत्पूर्वी जर चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर ते व्हिडिओज लाईक करायला काय करा तुम्ही विसरू नका. ओके, आता मेन गोष्ट काय तर तुम्ही मराठी आणि हिंदी या 2 सब्जेक्टचा अभ्यास वेगळा करू शकत नाही. का तर मराठीमध्ये तुम्हाला धडे आहेत, हिंदीमध्ये सुद्धा धडे आहेत. आता इंग्लिशचा कसा विषय तर इंग्लिश ही भाषा आपली नाही, म्हणजे आपली इंटरनॅशनल लँग्वेज आहे इंग्लिश, आणि ती इंग्लिश समजण्यासाठी आपल्याला थोडं डिफिकल्ट जातं मराठी आणि हिंदीच्या तुलनेमध्ये. हे 2 विषय. आता हिंदी कशी शिकली आपण ते आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या सहवासामध्ये मित्र असतील किंवा मूवीज बघत असतील आपण किंवा कुठल्या सिरियल्स वगैरे बघत असतील त्या दृष्टिकोनातून आपण किंवा त्याच्या आधारे आपण हिंदी शिकलेली आहे. ओके, आणि मराठी तर आपली मातृभाषा आहे. त्यामुळं अडचण आता अशी काय होती आपल्याला की मराठी लिहिता येत नाही आणि इंग्रजी बोलता येत नाही, अशा पद्धतीची अडचण आहे. हिंदी आपल्याला लिहिता येते आणि बोलता येते, मिक्स लँग्वेज आहे मराठी. ठीक आहे, तर आता पुढची गोष्ट काय तर मराठीला आणि हिंदीला वेगळा अभ्यास करायचा नाही. जर तुम्ही पुढच्या लेवलला जाऊन अभ्यास करणार असेल तर हिंदी, मराठी आणि इंग्लिशचा एकाच पद्धतीने अभ्यास करता. का तर तुम्हाला मराठीमध्ये लेसन्स आहेत, हिंदीमध्ये लेसन्स आहेत, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा लेसन म्हणजे धडा म्हणतो आपण. ठीक आहे, त्यानंतर मराठीमध्ये तुम्हाला कविता आहेत, हिंदीमध्ये तुम्हाला कविता आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला कविता आहेत. आपण या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की मराठी आणि हिंदी या दोन्हीचा अभ्यास एकत्र करा. ठीक आहे, मराठीचा ज्या पद्धतीने अभ्यास करताय, मराठीचं अख्खं ग्रामर जे आहे, मराठीचं अख्खं जे मराठीचे तुमचे जे अख्खी सिलेबस आहे मराठीचा, तर तो सिलेबस जो आहे तर तो हिंदीमध्ये पूर्णपणे सेम टू सेम आहे. ग्रामरचा वस्तू लेसन्स तुमचे वेगळे आहेत, भाषा वेगळी आहे. ठीक आहे, तुम्हाला मराठीमध्ये काय असेल शब्दांच्या जाती असतील तर हिंदीमध्ये शब्दों के भेद आहे. त्याच्यामध्ये नाव किंवा नाम जे म्हणतो ते हिंदीमध्ये विशेषण आहे किंवा त्यालाच म्हणतो आपण वाक्यप्रचार मराठीमध्ये, ते हिंदीमध्ये मुहावरे आहेत. तर आता हिंदीचा अभ्यास कसा करायचा, हिंदीचा अभ्यास करत असताना धडे व्यवस्थित वाचून घ्यायचे. मी मराठीच्या मागचा व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तो धडा आणि त्या धड्याला लिहिणारा लेखक, त्या धड्याला लिहिणारे लेखक कोण आहेत, त्या 2 गोष्टीची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. कविता आणि त्या कविता लिहिणारी कवयित्री किंवा असतील कवी असतील तर यांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या 2 गोष्टी बेसिक आहेत. त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला काय करायचं, पुढे जाऊन त्या प्रत्येक धड्यामध्ये आणि प्रत्येक कवितेमध्ये कोणता मेसेज लेखकांनी कवींनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला माहिती ठेवणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो धडा, त्या धड्यावरती काय मेसेज देण्याचा प्रयत्न केला, ती कविता, त्या कवितेतून काय मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही 2 गोष्टी. त्यानंतर तो कवी आणि तो लेखक कोणते आहेत त्या संदर्भातली तुम्हाला माहिती असणं गरजेचं. 2 इकाई आहेत तुम्हाला, म्हणजे 2 विभाग आहेत. त्या 2 विभागामध्ये मला वाटतं 22 लेसन्स आहेत कवितेला पकडून. 11 पहिल्या विभागामध्ये आणि 11 दुसऱ्या विभागात. पूर्णच्या पूर्ण अभ्यास करायचा आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला अर्धा भाग नसतो येत, पूर्ण भाग येत असतो. त्यामुळं पूर्ण पुस्तकातले लेसन्स तुम्हाला डिटेलमध्ये करायचे, व्यवस्थित करायचे. काय केलं, लेसन्स व्यवस्थित वाचायचे म्हणजे धडे व्यवस्थित वाचायचे. त्या धड्यावरती प्रश्न उत्तर व्यवस्थित करा आणि त्या धड्यामधून कोणता मेसेज लेखक देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते करा. त्यात तुम्हाला पेपर पॅटर्न, मी आता हे सिरीज संपल्यानंतर आपण पेपर पॅटर्न, बोर्डाचा पेपर कसा असतो ॲक्युरेट सेम टू सेम पेपर कसा असतो, फक्त त्यामध्ये क्वेश्चन चेंज होतील. टेम्पलेट म्हणजे आपण साचा म्हणतो ना, तर तो साचा कसा असतो बोर्डाच्या पेपरचा ते घेऊयात. इथं लेसन केलं, धडे केले, त्यात तुम्ही त्या धड्यातून काय मेसेज द्यायचा आहे आणि त्या धड्याचे लेखक कोण आहेत हे करा. त्यावरचे प्रश्न उत्तर व्यवस्थित करा. ठीक आहे, त्यानंतर येतं तुमचं कविता, तेच पॅटर्न. कविता कोणती आहे, कवितेचे कवी कोण आहेत, त्या कवितेतून कवीला कोणता संदेश द्यायचा आहे, त्या कवितेतून आपण काय शिकलो या गोष्टी लक्षात ठेवा. आणि पुढचं आहे तुमचं राहतं ते ग्रामर, व्याकरण म्हणतो, हिंदी व्याकरण. आता हा विषय थोडा अवघड जाणार आहे. मराठी व्याकरण व्यवस्थित करा, त्याच मराठी व्याकरणाला हिंदीमध्ये काय करायचे तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे.
मराठी व्याकरणला हिंदी व्याकरणामध्ये ट्रान्सलेट करा. कुठल्या तरी एका व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास करा. मला वाटते मराठी व्याकरणाचा डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्ही हिंदी व्याकरण फक्त ट्रान्सलेट करत जायचं. हे स्मार्ट स्टडीचे टिप्स आहे. ओके, लक्षात ठेवा, व्यवस्थित करा. ते झालं. आता व्याकरणामध्ये तुम्हाला सांगितलं नाम असेल, सर्वनाम असेल किंवा विशेषण असतील किंवा काय म्हणतो मुहावरे असतील, समास असेल, आणि ह्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवा आणि त्यालाच इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये काय करा, ट्रान्सलेशन करत चला आणि ते समजून घ्या. कॉन्सेप्ट एकदा समजले ना तर लँग्वेजमध्ये तुम्ही चेंजेस करत जायचं. मराठीतला कॉन्सेप्ट तुम्हाला समजला, नाम, त्याला हिंदीमध्ये काय म्हणतो, नामच म्हणतो, ठीक आहे, नाम करा. आणि इंग्लिशमध्ये नाऊन. एकदा जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजला तर त्याची फक्त लँग्वेज चेंज होत जाते. बाकीचा तिन्ही विषय सेम आहेत. पेपरचा पॅटर्न थोडाफार वेगळा असू शकतो, ठीक आहे. ग्रामर झालं, त्यानंतर येतं तुमचं रायटिंग स्किल म्हणजेच उपयोजित लेखन. मराठीमध्ये जेवढे काही टॉपिक आहेत त्याच्यातले बरेचसे टॉपिक हिंदी व्याकरणात किंवा हिंदीचं जे तुमचं उत्तरलेखन आहे किंवा उपयोजित लेखन आहे त्याच्यावर. निबंध असेल तुमचं, त्याच्यानंतर पत्रलेखन असेल, त्यानंतर अहवाल असेल किंवा रिपोर्ट म्हणतो आपण त्याला, ते असेल. त्याच्यानंतर अजून कोणतं असेल तुमचं रिपोर्ट रायटिंग, म्हणजे इंग्लिशचे जे रिपोर्ट रायटिंग आहे ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये अहवाल होतो, ठीक आहे. तर या गोष्टी काय करा, व्यवस्थित करा. आता हे सगळं करत असताना तुम्हाला डेली प्रत्येक सब्जेक्टला अर्धा तास देता आलं पाहिजे. दिवसाचे 4 ते 5 तास तुम्ही तुमच्या अभ्यासाला काढून ठेवा. सायन्सला 1-1 तास द्या, इंग्लिशला 1-1 तास द्या. बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहेत कमीत कमी अर्धा तास दिलाच पाहिजे. तुम्हाला जे सोपे विषय आहेत, जे सोपे लेसन्स आहेत त्याचं तर काय अडचण नसणार आहे. जे लेसन्स अवघड जाते, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, त्या लेसनवरती जास्त फोकस करा, ठीक आहे. तुम्ही असं केलं तरच तुमचा अभ्यास ऑप्शनमध्ये टाकायचं, सर मला हे जमत नाही, मला हिंदी लिहिताच येत नाही. लिहायचं तर आहे, तुम्हाला लिहावंच लागणार आहे, त्याला काहीच ऑप्शन नाही. ही लिहिण्याची परीक्षा आहे. तुम्हाला तोंडी तिथं कोणी विचारलं, तोंडी फक्त 20 मार्काला आहे. त्या 20 पैकी तुम्हाला शाळेत 18, 19, 20 मार्क पडावेत अशी इच्छा आहे, तरच तुम्ही स्कोअर चांगला करू शकता. 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 70च्या पुढं मार्क पडावेत आणि जास्तीत जास्त 78 पडले, वेल अँड गुड. 77-78 एकदम परफेक्ट अभ्यास केल्यानंतर पडतात मार्क, असं काहीच नाही. तुमचे काय म्हणतात हस्ताक्षर, तुमचं जे शुद्ध लेखन आहे, तुमचे हँडरायटिंग जे आहे ती चांगली पाहिजे, एकदम चांगली, म्हणजे समोरच्याला ओळखता आली पाहिजे. हिंदीचं लिहिताय, मराठीचं लिहिताय, ती ओळखू आली पाहिजे, एवढीच पाहिजे. हिंदीचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीने करा, मार्क पडतात, सोपे असते. फक्त लिहायची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मराठी हिंदीचा अभ्यास एकत्र करा. मराठी ग्रामर व्यवस्थित करा, त्याच्यात इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. आणि हिंदीमधले जेवढे काही लेसन्स आहेत त्या लेसनमधले शब्द, त्या शब्दांचे अर्थ, वाक्यप्रचार म्हणजेच मोहरे म्हणतो, त्या सगळ्यात फक्त ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला त्या लेसनवरती फोकस करायचं आहे, ठीक आहे. हे झालं हिंदीचा अभ्यासक्रम. मराठीचा बघितला आपण मागच्या व्हिडिओमध्ये. हे सगळं आपण ह्या सिरीजमध्ये बघितलं. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1 म्हणजे भाग 1, भाग 2, विज्ञान भाग 1, भाग 2, इतिहास आणि भूगोल. सगळे व्हिडिओची व्यवस्थितपणे एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टला जा, चेक करा, त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स काढा आणि व्हिडिओ परत बघा, मित्रांना शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. मी परत सांगतोय, भयानक कॉम्पिटिशन आहे तुम्हाला. 11वीला जर चांगलं कॉलेज भेटलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्ही इथंच 11वीलाच कुठंतरी कॉलेजमध्ये घेतलं ॲडमिशन आणि असंच सडरफटर टंगळमंगळ करत राहिलं तर पुढचं आयुष्य खूप कठीण आहे. त्यामुळं चांगला अभ्यास करा आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मी परत व्हिडिओ बनवत राहणार आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.